नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। नाशिक जिल्ह्यासाठी ही भरती आहे। पद संख्या आहेत 42 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। NHM 2025 या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या आहेत 42 जागांसाठी ही भरती आहे। पदाचे नाव काय आहेत? लॅब टेक्निशियन, डॉक्टर, डेंटिस्ट, फार्मासिस्ट आणि पॅरामेडिकल स्टाफ या पदासाठी ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाहीये। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकरी आहे। निवड प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। अर्ज स्टार्ट झालेला आहे भरायला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर नाशिक या जिल्ह्यासाठी ही भरती होणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। कुठल्या पदासाठी जागा आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, पगार किती मिळणार आहे, अशी संपूर्ण सविस्तर डिटेल आपण इथे पाहूया। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, तुम्हाला PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। ही सुद्धा माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी मनुष्यबळ पद भरती प्रक्रिया ही कंत्राटी आणि करार पद्धतीवर मानधन तत्वावर होणार आहे आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येणार आहेत। बघा, तुम्हाला इथे अर्ज कुठल्या कुठल्या पदासाठी मागवण्यात येणार आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, व्हॅकन्सी किती आहेत आणि पगार तुम्हाला किती मिळणार आहे, ही संपूर्ण सविस्तर इथे डिटेल दिलेली आहे। बघा, नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट, क्वालिफिकेशन, व्हॅकन्सी आणि सॅलरी असं तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। डिस्ट्रिक्ट एपिडर्मॉलॉजिस्ट यांच्यासाठी बघा एक जागा आहे। ST कॅटेगरीसाठी ही जागा आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल म्हणजेच काय तर MBBS, BDS, BMS, BUMS, BHMS विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ ग्रॅज्युएटमध्ये जर तुम्ही पदवी पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला इथे 35,000 रुपये सॅलरी इथे मिळणार आहे। त्यानंतर CPH कन्सल्टंट यांच्यासाठी ओपन इथे जागा आहे। इथे सुद्धा तुम्हाला 35,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। डेंटिस्ट यांच्यासाठी 4 जागा आहेत टोटल। SC साठी 1, OBC साठी 1, ओपन साठी 2 अशा जागा आहेत। तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे? BDS विथ 2 इयर एक्सपिरियन्स किंवा MDS विदाउट एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर व्हॅकन्सी काय आहे, कुठे आहे ते इथे पाहू शकता आणि 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर आयुष यांच्यासाठी टोटल 2 जागा आहेत। VJA1 साठी 1, ओपन साठी 1 अशा पद्धतीची तुमची इथे जागा आहे। BMS विथ एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर मेल यांच्यासाठी टोटल 8 जागा आहेत। SC साठी 2, ST साठी 1, NTB साठी 1, SBC साठी 1,
SC BC साठी 1, EWS साठी 1, ओपनसाठी 1 असं इथे जागा आहेत। BMS आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे 28,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा मेडिकल ऑफिसर फिमेल यांच्यासाठी बघा टोटल 7 जागा आहेत। SC साठी 1, ST साठी 2, VJA साठी 1, SC BC साठी 1, EWS साठी 1, ओपन साठी 2 असं इथे जागा आहेत। टोटल 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि तुम्हाला इथे 28,000 रुपये स्टायपंड मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर BMS आणि इथे ST साठी 1 जागा आहे। BMS विथ तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे आणि 28,000 रुपये मिळणार आहे। न्यूट्रिशियन डायट्रिशियन यांच्यासाठी बघा टोटल 2 जागा आहेत। ST साठी 1, VJA साठी 1। तुम्हाला इथे BSc न्यूट्रिशन होमो सायन्स न्यूट्रिशन विथ 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा फिजिओथेरपीसाठी जागा आहे। OBC साठी 1 जागा आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी प्लस 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। काउन्सिलर यांच्यासाठी टोटल 3 जागा आहेत। ST साठी 1, OBC साठी 1, ओपन साठी 1 जागा आहे। तुम्हाला इथे 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन यांच्यासाठी 2 जागा आहेत। SBC साठी 1, ओपन साठी 1, 12 प्लस डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पॅरामेडिकल वर्कर यांच्यासाठी ओपन 2 जागा आहेत। 12th लेप्रोसी टेक्निशियन ट्रेनिंग 4th मंथ कोर्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फार्मासिस्ट यांच्यासाठी 4 जागा आहेत। ST साठी 2, SBC साठी 1, ओपन साठी 1 अशी जागा आहे। 12th प्लस डिप्लोमा इथे तुम्हाला लागणार आहे। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा डेंटल हायजीन यांच्यासाठी 12th सायन्स 2 इयर एक्सपिरियन्स विथ डेंटल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। नाशिक इथे तुमची पोस्टिंग होणार आहे आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा मायक्रोलॉजिस्ट यांच्यासाठी ओपन 1 जागा आहे। तुम्हाला इथं मेडिकल ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी एक्सपिरियन्स असेल तर तरी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ऑरमध्ये तुम्हाला एज्युकेशन दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्यासाठी VJA साठी 1 जागा आहे। हॅव्हिंग रिकॉग्नाइज्ड क्वालिफिकेशन इन क्लिनिकल सायकोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट अप्रूव्ड रिकॉग्नाइज्ड बाय द रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूट अंडर सेक्शन 3 द रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया ॲक्ट 1992 असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल सायकोलॉजीमध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर सोशल वर्कर असाल VJA साठी 1 जागा आहे। MSW विथ 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता। 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा या भरतीच्या पदामध्ये बदल होऊ शकणार आहे। ठिकाणांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो। तुम्हाला अर्ज स्वीकृत कधीपासून कधीपर्यंत करायचा 6/11/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 14/11/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज कुठं करायचा आहे त्या ॲड्रेस दिलेला आहे। त्यानंतर अर्ज कधीपासून कधीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे। सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही फक्त अर्ज करू शकता। ऑफलाईन तथा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तुम्ही अर्ज करायचा आहे। बघा तुम्ही प्रत्यक्ष कार्यालयात येऊन अर्ज करायचा आहे नाहीतरी मग अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे। नंतर बघा कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत। इच्छुक उमेदवाराने विवाहित नमुन्यातील अर्ज, वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, वर्षाचे प्रमाणपत्र म्हणजे ऑल तुमचे प्रमाणपत्र लागणार आहेत। गुणपत्रिका, प्रशासकीय निमशासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचा अनुभव, कागदपत्रे तथा नाव, मोबाईल क्रमांक सह अनुभव संबंधित कामाचा असावा तसंच तुम्हाला कामाचा इथे हे सुद्धा लागणार आहे। त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। बघा अशा पद्धतीचे तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे तो कशा पद्धतीने फिलअप करायचा, इथे तुमचं कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरताय इथे त्यानंतर फोटो चिटकवायचा आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या वडिलांचे किंवा फादरचे नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, किती एज झालेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे, ब्लड ग्रुप टाकायचं आहे, जेंडर आणि मॅरिटल स्टेटस सुद्धा टाकायचं आहे, NHF एम्प्लॉय आहात का तर टाकू शकता, नॅशनॅलिटी टाकायचं आहे, नेम ऑफ
कास्ट टाकायचं आहे, ओरिजिनल कॅटेगरी अप्लाइंग कॅटेगरी सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे, स्टेट, पिन, कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकता, ईमेल आय डी टाकायची आहे आणि अकॅडमिक एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला इथे लावायच्या आहेत. बघा स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, फॉर्मचा हा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला इथे लावायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर एज प्रूफसाठी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, 10th पासिंग सर्टिफिकेट किंवा डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. कम्प्युटर प्रोफिशियन्सीसाठी MSCIT किंवा दुसरा कुठला कोर्स केला ते सुद्धा लावू शकता. आधार कार्ड लागणार आहे आणि अदर तुम्हाला ही डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत. बघा तुमचा एक्सपिरियन्स कुठे घेतलेला आहे ती सुद्धा इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर बघा टायपिंग स्किल आहे का, कम्प्युटर कुठल्या कोर्समधून केले ते सुद्धा टाकायचं. डिमांड ड्राफ्ट बद्दल सुद्धा इथे माहिती लिहायची आहे आणि तुम्ही बघा तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलं आणि ते मेरिट लिस्टनुसार तुमची इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, नेम, प्लेस आणि सबमिशन डेट लिहून इथे सिग्नेचर करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही इथे फिलअप करू शकता. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.